गणेशजी शिंदे सरांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आता आपल्याला मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री गणेशजी शिंदे. हॅलो 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 थोडं मॉनिट. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. गिरणाई शिक्षण संस्था पाचोरा पालक शिक्षक मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे मित्र माननीय अमोलजी शिंदे, आणि खरं तर ज्यांच्यासाठी मी इथं आलेलो आहे असे सर्व समोर बसलेले पालक बंधू आणि भगिनी. पालक मेळाव्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी होणं यासाठी मी सगळ्या पालकांचं कौतुक करतो. कारण पालक सभेला यायला पालक इच्छुक नसतात असंच मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. 1000 विद्यार्थी शाळेत शिकतात आणि मुख्याध्यापकांनी पालकांची सभा बोलवली तर 1000 विद्यार्थ्यांपैकी 5-10 पालक उपस्थित असतात. पण त्यात पालकांची पण चूक नाही आहे. पालकांच्या पाठीमागं काय एवढाच उद्योग आहे का? विद्यार्थी, त्याचं शिक्षण, त्यांच्या पाठीमागं किती उद्योग आहेत. ग्रामपंचायत, सोसायटी, आता विधानसभा. आणि मग या सगळ्यातून वेळ मिळाला की मग आपण मुलाला विचारणार यंदा कितवीला आहे. पण पाचोऱ्यामध्ये अमोलजी असतील, तात्यासाहेब असतील, यांनी जे एक शैक्षणिक वातावरण निर्माण केलं. मला अमोलजी सांगत होते की शाळेमध्ये ॲडमिशनला रांग असते. 60-60 विद्यार्थ्यांच्या ऐवजी 100-100 विद्यार्थ्यांना तुकडीमध्ये प्रवेश द्यावा लागतो. पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये तात्यासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे शैक्षणिक वातावरण निर्माण केलं ते खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं पाहिजे, शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, असा हट्ट राजकारणात समाजकारणात काम करणाऱ्या लोकांनी धरायला हवा. आपल्याकडे विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. गाव पातळीवरती विकासाची संकल्पना कोणती आपली? सगळे रस्ते सिमेंटचे झाले पाहिजे. भलं कोणाला चालता नाही आलं तरी चालेल. काय परिस्थिती आहे गावात? रस्ता सिमेंटचा आहे पण त्यातल्या निम्म्यांना संध्याकाळी नीट 7 नंतर चालता येत नाही. उपयोग आहे का? रस्ता सुधरेल पण त्यावरचं आमचं चालणं सुधारणार आहे का? विकासाची संकल्पना म्हणजे फक्त रस्ते, गटार योजना, ग्रामपंचायतची इमारत, सोसायटीची इमारत, केवळ आणि केवळ इमारती आणि इन्फ्रास्ट्रक्चर यात आपण विकास मोजतो. एखाद्या गावाचा विकास किती झाला? इथं 5 कोटी रुपये गावामध्ये निधी आला. मी म्हणेल हे ठीक आहे. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत का? तर निश्चित आहेत. ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. रस्ते झाले पाहिजेत, गटारी झाल्या पाहिजेत, इमारती झाल्या पाहिजेत. पण या सगळ्याच्या बरोबरीनं सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित असणारी एक महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे शिक्षण. येणाऱ्या पिढ्यांना चांगलं शिक्षण, चांगला संस्कार आपल्याला देता येईल का? त्यासाठी अपेक्षित असणाऱ्या शैक्षणिक सुविधा त्या मुलांपर्यंत नेऊन पोहोचवता येतील का? यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका केवळ
एखाद्या राजकीय व्यक्तीची, केवळ एखाद्या शैक्षणिक संस्थेची किंवा प्रशासनामध्ये काम करणारे विस्तार अधिकारी असतील, शिक्षणाधिकारी, केवळ ह्या यंत्रणेची ती गोष्ट नाहीये. पालक, विद्यार्थी, समाज, आपल्या सगळ्यांना सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आणि म्हणून ते सामूहिक प्रयत्न आपल्याकडनं होणार आहेत का, याचं चिंतन करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आज मला सांगा, आपल्याला जर आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहे? आज आपण सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. इथं बसलेले पालक सगळेजण आपण सामान्य कुटुंबातले आहोत. आपल्याला आपली सामाजिक परिस्थिती बदलायची, आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती बदलायची. काय ऑप्शन आहेत आता तुमच्या माझ्या समोर? प्रत्येक आई वडिलाची अपेक्षा आहे की माझं पोराचं भविष्य चांगलं असावं. कशानं बदलणार आहे ते भविष्य? वर्तमानपत्रातलं राशी भविष्य वाचून भविष्य बदलणार नाही किंवा ते ठरवताही येणार नाही. आम्हाला जर आमच्या पोरांचं भविष्य ठरवायचं असेल तर आम्ही त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भानं थोडंसं गंभीर आहोत का? गांभीर्यानं आम्ही आमच्या पोरांच्या शिक्षणाकडे बघतो का? हा प्रश्न या पालक सभेच्या निमित्तानं तुम्ही स्वतःला विचारा. आज आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. संस्थेचे अध्यक्ष आहेत, संस्थेचे पदाधिकारी आहेत, अमोलदादा आहेत, इथं सगळे शिक्षक आहेत, काही प्रमाणावरती विद्यार्थी आहेत, पालक आहेत. आपण सगळेजण आज एकत्र जमलोय. मी तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेलो नाहीये. तुम्ही हे असं करा म्हणजे असं होईल, तुम्ही ते तसं करून बघा म्हणजे तसं होईल. मी काही सांगायला आलेलो नाहीये. मला फक्त इतकीच विनंती करायची आहे की या सभेच्या निमित्तानं आपण थोडंसं चिंतन करू. या सभेच्या निमित्तानं आपण स्वतःच्या मनात डोकावून बघू. या सभेच्या निमित्तानं आपण काही प्रश्न स्वतःला विचारू आणि ठरवूयात की आम्ही आमच्या पाल्याचं भविष्य नेमकं काय बघतोय. स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही एक अचूक वेळ आहे. या निमित्तानं मला हेही सांगायचंय, अंधानुकरण करू नका. कुणीतरी सांगितलंय आता इंजिनिअरिंगचं अमुक अमुक गोष्टीकडे जा म्हणजे पोराचं करिअर होईल, मग आम्ही चिकित्सा करायची नाही, आम्ही चांगलं वाईट ठरवायचं नाही. कुणीतरी सांगितलंय म्हणून आम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं. कुणी सांगितलं आता इंजिनिअरिंगचं काय खरं नाही, मेडिकलला जा, मग आम्ही पोराच्या मागं हंटर घेऊन उभं राहायचं, तू मेडिकललाच गेलं पाहिजे. अंधानुकरण करू नका. ही बसलेली सगळी पोरं आहेत ना, ही सगळी एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. या प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे विकनेस वेगळे आहेत, आजूबाजूच्या संधी वेगळ्या असतील. आपण तारतम्यानं याचा मेळ घालता येईल का, ही भूमिका शिक्षकांची, पालकांची, आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मला एक गोष्ट नमूद करायची आहे, अंधानुकरण करायचं नाही. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं, उजवा. ही 4 बोटं दिसत आहेत का माझी? मागं दारात उभे तुम्हाला 4 बोटं दिसत आहेत का? ही 4 बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा. तुमच्याकडे पाचोऱ्यात हनवटीला कपाळ म्हणतात का? ताई, तुम्ही कपाळाला का हात लावला? तुम्ही लावला म्हणून. आणि आता मी काय सांगितलं होतं, अंधानुकरण करायचं. वर्षानुवर्षे हेच चाललंय. एक काळ होता डीएडचा, शिंदे सर. डीएडला जर नंबर लागला, डीएड वाले किती जण आहेत? काय हवा होती डीएड वाल्यांची. 12वी नंतर डीएडला जर नंबर लागला, ते पालक विद्यार्थी असे हवेत असायचे. आणि त्यातल्या त्या दोघं नवरा बायको जर शाळेवर रुजू झाले, त्यांनी परत मागं वळून बघायचं
नाही. आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा, इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. कोविड नंतर प्रत्येक आईबापाला वाटायला लागलंय पोरानं मेडिकललाच गेलं पाहिजे. त्याला बायोमध्ये इंटरेस्ट नाही, त्याला मॅथमॅटिक्स आवडतंय, त्याला फिजिक्स आवडतंय, पण आईबाप हंटर घेऊन उभे आहेत, मेडिकलला जा, त्याच्याशिवाय करिअर नाही. बरं, त्यांच्या मनात पक्क आहे, त्यांना वाटतंय पोरानं MBBS केलं पाहिजे, मग त्याला पोरगी MBBS झालेली बघून द्यायची, दोघांनी मिळून काहीतरी हॉस्पिटल टाकायचं आणि मग नंतर मेहुण्याला मेडिकल टाकून द्यायचं. तुमच्याकडे कसं आहे, मेहुण्यालाच देतात ना, तो अलिखित नियम आहे, मेडिकल मेहुण्यालाच द्यावं लागतं. हे ठरवून घेतलंय आणि या समीकरणांमध्ये आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला अडकून टाकलंय. लक्षात घ्या, उदरनिर्वाह हा शिक्षणाचा एक प्राथमिक टप्पा आहे. आपण जर त्या टप्प्यापाशी जर अडकून राहिलो तर आपण शिक्षणाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, शिक्षणाचं जे व्यापक ध्येय आहे, त्या ध्येयपूर्तीकडे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या पालकांना, उदरनिर्वाह, नोकरी हा प्राथमिक टप्पा आहे शिक्षणातला. तो आत्मसात करण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्ही जरूर आत्मसात करा. त्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र जरूर मुलांनी अवगत करावी. पण केवळ उदरनिर्वाह म्हणजे शिक्षणाचं अंतिम ध्येय नाही. रस्त्याची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाही, आपण तर माणसं आहोत. शिक्षणातनं आमच्या मुलांचं जगणं समृद्ध होईल का? शिक्षणानं आमच्या मुलांचं जगणं सुंदर होईल का? त्यांना समाज कळेल का? समाजातले प्रश्न कळतील का? समाजातल्या प्रश्नांची उकल मिळवण्यासाठी त्यांची धडपड असेल का? आणि मुळात त्या पोरांचं ज्ञान समाजाभिमुख असेल का? यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून ठरवा तुम्ही तुमच्या मुलांना कोणती दिशा दाखवायची. तुमच्या शिक्षणाला, तुमच्या कष्टाला योग्य दिशा नसेल तर आम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्ही 24 तास कष्ट करा, पण त्या कष्टांना जर दिशा नसेल तर, कष्टांना दिशा नसेल तर कष्ट फळाला येत नाही. मी असंच एका कार्यक्रमात सांगितलं, खूप कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. 2-4 तरुण पोरांनी इतकं मनावर घेतलं, म्हटलं आत्ता सरांनी व्याख्यानामध्ये सांगितलंय, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. त्याचा बाहेर पडला, घरी चाललाच होता, एका घराला आग लागलेली बघितली. त्याच्या डोक्यात एकच, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. गाडी बाजूला लावली ना आगीमध्ये शिरला. दिसेल त्याला उचलायचं आगीतनं आणि रस्त्यावर आणून ठेवायचं. स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि आगीतनं 10-12 माणसं अशी रस्त्यावर आणून ठेवली. हा त्या आगीतनं बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली. हे पोलिसांना ओरडून सांगतोय, अहो मी स्वतःच्या जीवाची बाजी लावली, आगीत शिरलो, 10 माणसं मी बाहेर आणून ठेवली आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हटले, तुला अक्कल आहे का? जी माणसं तू आगीतनं बाहेर आणत होता ती सगळी अग्निशामक दलाची होती. ती आग विझवत होती आणि तू त्यांना बाहेर आणत होता. तुमच्या कष्टांना जर दिशा नसेल तर ते कष्ट उपयोगाचे नाही. आपली मुलं कोणत्या दिशेनं चालली आहेत ही दिशा ठरवणं, नवे किमान चांगलं वाईट काय आहे ही विवेक बुद्धी पोरांची जागृत राहावी, यासाठी प्रयत्न करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आणि म्हणून पहिल्यांदाच मला आपल्याला सांगायचंय, कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका. शोधा तुमच्या पोरांमध्ये काय चांगलं आहे. आता AI चा जमाना आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ENTC. ट्रेंड बदलत आहेत तसे आपण बदलतोय. बदल हा निसर्गाचा नियम आहे. मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला बदलावं लागेल तर तुम्ही टिकू शकाल. पण हे बदल करत असताना, हे बदल स्वीकारत असताना आम्ही आमच्या लेकरांच्या स्ट्रेंथ विकनेस सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. त्या जर बघितल्या नाहीत तरीही आम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. म्हणून पालक म्हणून तुम्ही तुमच्या पोरांसोबत बोललं पाहिजे, कधीतरी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आज पालक सभेला एकत्र आलात, घरी पोरग आल्याबरोबर 5 मिनिट त्यानं दप्तर ठेवलं, हातपाय धुतले, टिफिन वगैरे संपला का वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न झाले की मग जरा 10 मिनिट पोराला जवळ घ्या. आज वर्गात काय शिकवलं बघू बरं तुझी वही, मला वर्गपाठात काय लिहिलंय, गृहपाठ काय सांगितलाय. कधीतरी पोरांच्या वह्या बघा, कधीतरी पोरांचं दप्तर चेक करा. किती दिवस झालेत आठवून बघा बरं पोराची बॅग चेक केलेली. चेक करून बघा, मग गंमत कळते. पोरांचं भविष्य साठलंय त्या बॅगमध्ये. आणि वर्गपाठाच्या पुढची पानं नका बघू, वर्गपाठांच्या वह्यांची मागची पानं चेक करा, शेवटची 2-3. काय गंमत असते मागच्या पानांमध्ये. पोरींनी रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय, मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय. पोरांनी किती किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा गिरवलेली असतात. या पोरांचं जगणं सापडतं ते मागच्या पानांमध्ये. कधीतरी पोरीला जवळ घ्या, तिला विचारा तुला कोणता विषय सोपा वाटतो, कोणता तुला अवघड जातो. मला माहित आहे कदाचित आई म्हणून एखादा प्रश्न जर तिला विचारायला गेले, मला नाहीच समजणार हे गणित कसं सोडवायचं, मला नाही केमिस्ट्रीतली एखादी ऍक्शन रिॲक्शन कळणार, नाही मला फिजिक्स मधला लॉ एखादा माहित. पण लेकरांना कळेल की माझी आई मला विचारते, माझे वडील मला विचारतायत, माझ्या आई वडील माझ्या शिक्षणाच्या बाबतीत थोडासा गांभीर्यानं विचार करतायत. ही सवय तर लागू देत. ही सवय लागण्यासाठी घरामध्ये किमान आज संस्थेमध्ये पालकांचे, शिक्षकांचे, संस्था चालकांचे ऋणानुबंध व्हावेत, एकमेकांमध्ये संवाद व्हावा म्हणून हा सामूहिक कार्यक्रम आहे. तसं कुटुंबामध्ये कधीतरी शिक्षणाच्या संदर्भानं आपण एकत्र आलोय, पोराच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भानं काही वेगळी पावलं उचललीत. आता मला साहेब सांगत होते, अमोलदादा 3 वर्षाचा होता तेव्हा मी त्याला तिकडे कुठे देवळालीला पाठवलं होतं कॅम्पला. पालक म्हणून आपल्या मनात हा विचार आला पाहिजे की नाही, मी माझ्या पोराला त्यानं हे शिकलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, चांगले चित्रपट पोरांनी बघितले पाहिजेत, चांगल्या नाटकांना मुलं गेली पाहिजेत, चांगली पुस्तकं त्यांच्या हातामध्ये दिली पाहिजेत. किती पालकांच्या घरी वर्तमानपत्र येतं? हातवर करा बरं, किती जणांच्या घरी वर्तमानपत्र येतं? शब्बास, बोटावर मोजण्या इतके पालक आहेत. किती पैसे लागतात वर्तमानपत्राला? 100-150 रुपये बिल येत असेल, 200 रुपये बिल येत असेल. बरं, ज्यांच्याकडे वर्तमानपत्र येतं त्यातले वाचतात किती? वाचतात, पण काय वाचतात ते मी सांगतो. पहिल्या पानावरच्या बातम्या, शेवटच्या पानावरचे गॉसिप्स आणि मधल्या पानावरती राशी भविष्य आणि रेसिपी. रेसिपी फक्त वाचतात, करत काहीच नाहीत. त्यातला अग्रलेख किती जण वाचतात? वर्तमानपत्रात छापून येणारा अग्रलेख, त्या परिस्थितीवरती संपादकानं मांडलेलं मत कधी आपण एकत्र बसून चर्चा केली आहे? अरे या आठवड्यामध्ये ही महत्वपूर्ण घटना महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, शिक्षण विश्वात, संशोधनाच्या क्षेत्रात घडली आहे, आपण पोरांसोबत ही डिस्कस केली पाहिजे. सुनीता विल्यम्स 150 पेक्षा जास्त दिवस होऊन गेले आज स्पेसमध्ये. किती पालकांनी आपल्या मुलीसोबत बसून चर्चा केली आहे? अरे स्पेसमध्ये काय करतात, काय खातात, कसं झोपतात, काय स्पेस. तुम्हाला वाटतंय पोरांनी फक्त डॉक्टर इंजिनियर व्हावं, त्याला सायन्समध्ये इंटरेस्ट असावा? मी म्हणतो आपल्याला नाही कळत, पण किमान एकत्र बसून कधीतरी चर्चा. काल परवा मुंबईमध्ये एन्काउंटर झाला. किती नागरिक शास्त्राचा अभ्यास करणारे पालक किंवा शिक्षक, विद्यार्थी एकत्र येऊन आपण कधीतरी त्याच्यावर बोललोय.
पूजा खेडकर प्रकरण घडलं, IAS असणारी एक मुलगी. किती जण या विषयांवरती बोलतात. समाजातल्या चालू घडामोडींवरती आपली मतं असली पाहिजेत. मी म्हणत नाही तुम्ही ती सार्वजनिक स्वरूपात व्यक्तच केली पाहिजेत, पण चांगल्या वाईट गोष्टींच्या संदर्भात किमान आपल्यामधला संवाद, त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांची मतं ही आपण कधीतरी डिस्कस केली पाहिजेत. कुटुंबामध्ये तुमच्या गप्पांचे विषय काय आहेत याच्यावरती पोरांचं भविष्य ठरणार आहे. यान मंगळावरती, माणूस चंद्रावरती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य, क्रीडा, संस्कृती, राजकारण, समाजकारण अशा विषयांवरती वाचलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण आम्ही फक्त मार्कांमध्ये अडकून बसलोय. एवढेच पडले पाहिजेत, तेवढेच पडले पाहिजेत. आता मार्क पोराला विचारले ना तरी अंगावर काटा येतो. ते सत्कार करताना जर पोराला मार्क विचारले ते 90च्या खाली सांगतच नाही. आणि त्या पोरांचे मार्क ऐकले, आपल्याला असं वाटतं यांच्या समोर आपण पार दारिद्र्य रेषेच्या खाली होतो. मार्क मिळवा, जरूर मिळवा, पण मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलं त्या शिक्षणाचा आनंद घेतात का? मराठीतला एखादा धडा पोरगा वाचतोय, त्या लेखकासोबत त्याची मैत्री झाली पाहिजे. हिंदीतली एखादी कविता अभ्यासताय, त्या कवीसोबत त्यानं संवाद साधला पाहिजे. भूगोलातले अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर उभे राहिले पाहिजेत. गणितातले आकडे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतिहासातल्या पात्रांसोबत संवाद साधला पाहिजे. आणि लॅबोरेटरीमध्ये जाऊन पोरं काही प्रयोग करत असतील तर त्या सायंटिस्ट सोबत त्यांनी गप्पा मारल्या पाहिजेत. इतकं एकरूप आपली मुलं अभ्यासासोबत होतात का? का आपली पोरं फक्त परीक्षा आल्यानंतर रात्र जागायचं, मग शिक्षकांच्या मागं लागायचं, IMP क्वेश्चन सांगा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. मग शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू म्हणले. त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाच. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी असेल? जर मार्कांच्या पलीकडे या पोरापोरींसोबत संवाद साधता येईल का? जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊन मॉनिटर ठेवला ना, मग घशावर ताण नाही येत. टेक्नॉलॉजीत बदल केले पाहिजे तर मार्केटमध्ये टिकतंय. खरंय. आणि तंत्रज्ञानातले बदल जर स्वीकारले नाही ना, मार्केटमध्ये टिकता येत नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा दादा? सोनी. आता सोनी आहे, पॅनासॉनिक आहे, मला वाटतं निकॉन असेल, आता कॉडॅक कुठं आहे का? आणि एक काळ फक्त कॉडॅकचा होता. कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा बाजारात नव्हता. आणि त्यात 36च फोटो निघायचे, रोल असायचा. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि फोटोग्राफरला जर विचारलं ना अल्बमचं काय झालं, 6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते म्हणणार फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतो कुणास ठाऊक. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारातून हद्दपार. माझ्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन आम्ही जर कोणत्या कंपनीचा घेतला होता? आपण कोणत्या कंपनीचा फोन पहिल्यांदा घेतला आयुष्यात? नोकिया. त्यातही 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का? का नाहीये? डिजिटल टेक्नॉलॉजी नोकियानं, अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही. कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही आणि नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही. अँड्रॉइड तंत्रज्ञान जर नोकियानं स्वीकारलं असतं तर आज नोकियाही बाजारामध्ये टिकू शकलं असतं. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, तुमच्याहून सुरू झालं तर आपण बाजारात टिकत नाही. तुम्हाला आठवतंय का 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला? धूमधडाका,
थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. काय जाहिरात होती? लाईफ बॉय है जहा. ऐकलं ना? पाठ आहे सगळ्यांची. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. मला प्रश्न पडायचा, फुटबॉल खेळणारी पोरं लाईफ बॉयनं का दाखवली असतील? ए पोरांनो, सगळे ताट बसा रे, सगळे ताट बसा. एक तरी मुलगी बोलतीये का बघा बरं. सगळी पोरं बडबड करतात, त्याच्यामुळे तुमची लग्न होत नाहीये. खरंय हा. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही तेवढं हल्ली मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे. प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातले किमान 50 जण पेंडिंग आहेत. त्या आमच्याकडे एकाचं लग्न होईना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हटलं ते मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढून सांगायचा म्हटलं, मग लग्न जमतं. ते मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद पोरांनो तुमच्यात असली पाहिजे. चला आता बघूयात मुलं शांत बसतायत का मुली. हा, आणि कॅमेरा आहे तुमच्याकडे, जे जिंकेल त्याला जाताना बक्षीस आहे. चला ताड बसा सगळे. आणि मला खात्री आहे मुली जिंकणार आहेत. बघू आता. मी सांगत होतो लाईफ बॉयची मोनोपोली होती आणि लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवलेली होती. मला प्रश्न पडायचा की लाईफ बॉयने असं का केलं असेल. पण विचारायचं कुणी? लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढं मार्केट होतं लाईफ बॉयचं. पण त्याच वेळेला लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळलं मला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपली कॉम्पिटिशन करिश्मा सोबत आहे. फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचं नाही. त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. लाईफ बॉयनं पुन्हा मार्केट तयार केलं. या कंपन्यांना कळलं मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला बदल करावे लागतील. जगभरातली 26 विद्यापीठं 2025 मध्ये भारतात येतात. या स्पर्धेत जर टिकायचं असेल आपल्यालाही बदलावं लागेल. मला सांगा, कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? कोविडमध्ये प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं साहेब, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि मला नीरजजी मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असतंय काय माहित? ते दिवाळीलाच येतंय. वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणताय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. आपल्याला मार्केटमध्ये होणारे बदल समजले पाहिजे. जाहिरातींच्या प्रणाली बदलतायत त्या समजल्या पाहिजे. आणि ह्या जर समजून घेतल्या नाही, बदलते ट्रेंड जर आपण लक्षात घेतले नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. आत्ता एकदा मी ITI कॉलेजला एका व्याख्यानाला गेलो होतो.
मी विचारलं कोणकोणते ट्रेड आपल्या इथे शिकवले जातात. एक काळ ITI मध्ये मेकॅनिकलमध्ये जर एखादा पोरगा त्यानं ITI केला आणि इंजिनवर काम करणारा जर पोरगा असला 10 गावात असा पोरगा भेटायचा नाही. आणि लोक म्हणायची गाडीच्या इंजिनचं काम करायचंय ना, अरे इकडे तिकडे नका नेऊ, ते पाचोऱ्यात अमुक जण आहे ना, इंजिनचं काम तिथंच चांगलं करा. इंजिनवर काम करणारा फिटर मिळत नव्हता. आता इंजिनच उरणार नाही येणाऱ्या काळात गाड्यांमध्ये. आपल्याला बदलावं लागेल. आणि जर आपण बदललो नाही आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. एक आता राजकारणामध्ये अमोलदादा काम करतात. नवीन नवीन जुन्या निवडणुका आठवा. निवडणुका सुरू झाल्या का भिंती रंगवायच्या, मग भिंती बुक करायच्या, प्रचाराची यंत्रणा भिंती रंगवून व्हायची. नंतर फ्लेक्सचा जमाना आला. आता फ्लेक्सवरती उरलं नाही, आता हातात येऊन थांबलंय सगळं. विदिन अ सेकंद सगळा डिजिटल मीडियाचा वापर केला जातो. मला वाटतं येणाऱ्या काळाबरोबर जर आपण बदललो नाही तर आपण टिकू शकत नाही. आपल्याला मुलांना बदलवायचं आहे, पण हे बदलत असताना संस्कार, जुन्या काही चांगल्या गोष्टी त्या आपण येणाऱ्या पिढ्यांना देतो का? पुण्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली. एका ठिकाणी 2500 किलो ड्रग्ज सापडलं. पुण्यामध्ये शिकायला येणारी पोरं कुठून येतात तो शिकायला? नगर, नाशिक, सोलापूर, पाचोरा, जळगाव, धुळे, नांदेड, खेड्यापाड्यातनं पोरं तिथं शिकायला येतात. या पोरांच्या आजूबाजूला चांगलं वातावरण ठेवणं, आपल्या पोरांनी या गोष्टींमध्ये अडकू नये याच्यासाठी लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार करणं, चांगलं वाईट ठरवण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही पालकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती बोला. चांगल्या चित्रपटांना पोरांना घेऊन जा, चांगल्या नाटकांना घेऊन जा, चांगल्या कीर्तन प्रवचनांना घेऊन जा, चांगल्या वेबसिरीज पोरांना दाखवा. कोटा फॅक्टरी नावाची एक वेबसिरीज आली आहे, कुणी पाहिली आहे का? 2-4 लोकांनी ती बघितलेली आहे. आता सॅम बहादूर नावाचा एक पिक्चर येऊन गेला, बघितलाय का? हा, काही लोकांनी बघितलेला आहे. चांगले चित्रपट बघितले पाहिजेत. सर मानेकशॉ यांच्या आयुष्यावरचा तो पिक्चर आहे. भारत पाकिस्तान युद्ध असेल, पाकिस्तान बांगलादेश फाळणी असेल, यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती ते सर मानेकशॉ, सॅम बहादूर. त्यातला एक सीन आहे, एक ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही आणि मग त्या सिनियरला राग येतो आणि तो त्याच्या ज्युनियरला सांगतो, तू मला सॅल्यूट केला नाही, आता तुला पनिशमेंट आहे. आणि पनिशमेंट काय? तू 1000 वेळा मला सॅल्यूट करायचं. आता ते ज्युनियर सिनियरला 1000 वेळा सॅल्यूट करत असते आणि तिथून सॅम बहादूर चाललेले असतात. हा सगळा प्रसंग बघतात आणि विचारतात, हे काय चाललंय? हा सारखा सॅल्यूट का करतोय? तेव्हा त्या सिनियरला सांगितलं, हा माझा ज्युनियर आहे, यानं मला सॅल्यूट केला नाही आणि म्हणून मी त्याला पनिशमेंट दिली आहे, यानं मला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. सॅम बहादूर सांगतात, ही आर्मी आहे, आर्मीमध्ये शिस्त लागते, ज्युनियरनं सिनियरचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. तुम्ही दिलेली पनिशमेंट अगदी योग्य आहे, यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण सॅम बहादूर म्हणतात, आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे. म्हणे काय? सॅल्यूटचा स्वीकार सॅल्यूटनंच करायचं असतं. ते तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट करेल, पण त्याचा स्वीकार करताना तुम्ही पण रिटर्न 1000 वेळा सॅल्यूट केला पाहिजे. एवढी मोठी माणसं किती जमिनीवर होती. हेच सॅम बहादूर जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब त्यांना भेटायला गेले आणि भेटल्यानंतर त्यांची विचारपूस केली. सॅम बहादूर असे कॉटवर झोपलेले होते, फारसं हालताही येत नव्हतं. विचारपूस केली तब्येतीची आणि जाताना कलाम साहेब म्हटले, फील्ड मार्शल, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात, तुमची काही तक्रार आहे का? त्यावरती मानेकशॉ म्हटले, प्रेसिडेंट, माझी एकच तक्रार आहे. काय? देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना मी आत्ता
उठून उभं राहून त्यांना सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. काय जगली ही माणसं. मला वाटतं चांगले आदर्श जर पोरांच्या समोर प्रस्थापित करायचे असतील तर ते केवळ सांगून होत नाही, आमच्या वागण्यातून ते आम्हाला प्रस्थापित करता येतील का याचे प्रयत्न व्हायला हवेत. माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागत असतात. हे पोरींनो, तुमचं एवढं कौतुक केलं, पुढच्या दोघी तिघी तुम्ही दोघी शांत बसा. तुमचं एवढं कौतुक केलं, तुमच्यापेक्षा आमची पोरं हुशार आहेत. एक तरी पोरगा बडबड करतोय का बघा. ही तिच्या कानात काहीतरी म्हणाल, ती तिच्या कानात काहीतरी सांग. अजिबात कोणी बोलायचं नाही. आता बघू कोण जिंकतंय. आता मुलं पुढे आहेत सध्या, सगळे ताड बसा. पालक सभेला पोरं बोलवायलाच नको होती, ती जरा अडचण झाली. पालकांशी बोलावं का त्यांच्याशी बोलावं तेच कळेना मला, पण हरकत नाही. सांगायचं तात्पर्य इतकं आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागणार नाहीयेत, आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत. आपल्या वागण्या बोलण्यातनं चांगले आदर्श येणाऱ्या पिढ्यांच्या समोर निर्माण करता येतील का याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या संकल्पना लादू नका. पोरांना दिशा दाखवा, पण लादू नका तू हेच केलं पाहिजे. आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालू असतात. एक लहान पोरग एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटलं, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हटला, लोक वाघ सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघेल. त्यानं सांगितलं, हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. म्हटले कसं. म्हटलं, हे सुंदर पियानो वाजवत. त्यानं बॅगेतनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला. पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, उद्या वाघ नाही सिंह नाही, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या. तेवढ्यात एक मोठं कुत्रं हॉलमध्ये आलं. पिल्लाला दातात उचललं, रागात अशी पियानोवरती लात मारली आणि पिल्लाला उचलून हॉलच्या बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का. त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का, ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचा नाही, ज्याला पियानो वाजवायचंय त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. चायनामध्ये वयाच्या 11व्या वर्षी एक मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर होते. पत्रकारांनी तिला विचारलं, बाई तुझी आवड काय. जी मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर होते तिची आवड काय असेल. बुद्धिबळ. तिनं सांगितलं, अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. तिला विचारलं, तू अभ्यास कशाचा करते. तिनं सांगितलं, परराष्ट्र धोरण, वेगवेगळ्या देशांमधले हितसंबंध याचा मी अभ्यास करते. या मुलांच्या लाईन क्लिअर आहेत. आमच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, आमचे छंद कोणते, उदरनिर्वाहासाठी अपेक्षित असणारी कौशल्य कोणती. मला वाटतं ह्या लाईन क्लिअर असल्या पाहिजेत पालकांच्या, शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या. शिक्षकांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे पोरांच्या जडणघडणीमध्ये. आज इथे अनेक शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत. मॅडम मला सांगा, दूधवाला जर तुमच्याकडं दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय. दुधाच्या मापाकडे असतंय. ते पण लक्ष तुमचं पहिल्या मापाकडे नसतं. त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होतं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतंय. त्यानं ती दुसरी धार, पहिलं माप तर त्याच्या बापाला टाकावं लागेल. आपण ते सोडतोय का. पण वरतून ते एक फुकटची धार होतं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. तसंच सगळ्या शिक्षकांना शासनाच्या परिपत्रकानुसार, संस्थेच्या सूचनेनुसार काम करावं लागणार. पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, सिलेबस कंप्लीट करावा लागेल, शासनानं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्यात, BLO अमुक तमुक हे सगळं करण्याचं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण काही वेगळी धार ओततो का. या पोरांच्या जडणघडणीसाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का.
सिलेबसच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मुलामुलींशी बोलतो का? ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल आणि त्या दिवशी जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, काय सांगायचं एका शिक्षकांना आपल्या आयुष्याची पुंजी? एवढी ग्रॅज्युएटी, एवढा फंड, पोराचं लग्न केलं, पोरीचं लग्न केलं, पोरीला 50 तोळे घातले, पोराला टेम्पो घेऊन दिलाय. ही शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसते. शिक्षकाला 10 नावं ठणकून सांगता आली पाहिजेत आयुष्यात. ते परवा रणजित खेळलेला पोरगा आहे ना, माझ्या वर्गात होता. खडूनच स्टंप आखून वर्गात क्रिकेट खेळायचा. मी मैदानावर घेऊन गेलो, पोरगा आता रणजी खेळतोय. ती इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, वर्गात सुंदर गाणं म्हणायची, तिचे सूर ओळखले आणि पोरगी इंडियन आयडल झाली. ते परवा विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, वर्गात मॉनिटर असायचा. मी सांगितलं राजकारणात ते पोरगा काल विधानसभेमध्ये बोलला. ही अशी 10 नावं आपल्याला आपल्या आयुष्यात सर सांगता आली पाहिजे, तर मला वाटतं ती शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी आहे. शिक्षक असणं याच्यापेक्षा काय भारी असू शकतं मला सांगा. उद्या तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा, तुमच्यापैकी कोण कलेक्टर होईल, SP होईल, तुमच्यापैकी कुणी पोरांना उद्योगात असेल, व्यवसायात असेल, आणि तुमचे शिक्षक तुम्हाला कुठेही रस्त्यावरती, कुठे बाजारात दिसू द्या, 2 मिनिट आपण गाडी थांबवतो, पायाला हात लावतो, सर तुम्ही मला शिकवायला होता. हे कुणाच्या नशिबात आहे मला सांगा? हे प्रेम शिक्षक सोडून दुसरं कोणाच्या नशिबात नाही. आणि म्हणून या पालक मेळाव्याच्या निमित्तानं मला शिक्षकांना विनंती करायची, हे इथं जे बसलेले पालक आहेत ना, यात कुणी शिकलेलं असेल, कुणी शिकलेलं नसेल, कुणाची पहिली पिढी शिकत असेल, कुणाची दुसरी पिढी शिकत असेल, यात कुणाला एखादं गणित सुटायचं नाही, कुणाला इंग्रजीतलं एखादं स्पेलिंग कळायचं नाही, पण यांची अपेक्षा आणि शिक्षकांवरचा विश्वास एवढा दृढ आहे की अरे शिंदे साहेबांच्या शाळेत पूर्व गेलंय, अमुक अमुक शिक्षिका क्लास टीचर आहेत, मॅथला अमुक अमुक शिक्षक आहे, इंग्रजीला अमुक अमुक शिक्षक आहे, माझ्या पोराचं भविष्य उज्ज्वल आहे. ही अपेक्षा घेऊन ही माणसं सगळी तुमच्यापाशी आलेली आहेत. आणि ह्या अपेक्षांचं ओझं पेलावणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणावर असेल तर ती शिक्षकांवरती आहे. तुम्ही संस्थापकांजवळ जा, भांडा, आम्हाला हे अवेलेबल करून द्या, मला ते अवेलेबल करून द्या, आमच्या पोरांना ग्राउंड द्या, लॅबोरेटरी द्या, लायब्ररी द्या, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतील. पण त्या पोरांपर्यंत ते पोहोचवणं आणि त्यांच्या संस्कारांच्या बाबतीत काळजी घेणं, यासाठी मात्र शिक्षकांना काम करावं लागेल. तुम्ही किती नशिबवान आहात बघा. मी नवीन स्वच्छता अभियानामध्ये काम करायचो, शाळेमध्ये जायचो आणि शिक्षकांना सांगायचो हे स्वच्छतेचे 6 संदेश भित्तीपत्रक इथे चिकटवा आणि पोरांना हे समजून सांगा, पोरांना स्वच्छ राहायला शिकवा. त्यातला एक संदेश होता, जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतला पाहिजे. आणि सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसेडर करून शासनानं ते अभियान राबवलं होतं. आणि मग आम्ही सगळ्यांना सांगायचो की पोरांनी स्वच्छ हात धुतले पाहिजे. एक मॅडम, त्या बाईंनी इतकं मनावर घेतलं, ते म्हटले माझा सगळा वर्ग इथून पुढे स्वच्छ हात धुतणार, त्याशिवाय जेवणार नाही. जेवणाची सुट्टी झाली का बाई सगळ्या पोरांजवळ जायच्या, हात धु, त्याच्याशिवाय डबा उघडायचा नाही. आता सगळा वर्ग हात धुवायला शिकला होता. एक पोरग जरा उन्हाळ होतं, हातच धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या, हात धु, त्याच्याशिवाय जेवायचं नाही. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं, पण गडबड झाली. ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं. बाई म्हटल्या कुठून पस्तावा झाला, मी याला हात धुवायला शिकवलं. बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि प्राचार्यांना म्हटल्या, सर तुमच्या सूचनेनुसार मी आता सगळ्या वर्गाला हात धुवायला शिकवलंय, पण एक पोरग इतकं खोडकर आहे, रोज माझी सगळी साडी खराब करतं, तुम्ही जरा त्याला ताकीद द्या. मुख्याध्यापक म्हटले, बाई तुम्ही काळजी करू नका, उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलू आणि आईकडे तक्रार करू. दुसऱ्या दिवशी आईला शाळेत बोलवलं. मुख्याध्यापकांनी विचारलं, तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर रोज हात धुतो का? आईनं सांगितलं, एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले मी बघते रोज स्वच्छ हात धुतो. मग सरांनी विचारलं, आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन, रुमाल, टॉवेल काही ठेवलेलं असतं.
आई म्हटली, कशाचं नॅपकिन आणि रुमालो सर? तिथं रांजणावर हात धुताय, पळत पळत येत आहे आणि माझ्या पदराला हात पुसताय. मग सरांनी विचारलं, आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का? आई म्हटली, हो, आणखी एक बदल झालाय. म्हणे, काय? अहो, मी एरवी जर शेतावर जायला निघाले तर कमरेला असा पदर खुचून जायचे. आता पोरग येते म्हणते, आई पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा पिन करून येतात तशी पिन बिन करून शेतावरती जायचं. एरवी माझे केस विस्कटलेले असायचे. आता पोरग म्हणते, आई केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे. आमच्या बाई कशा वेणी करून येतात तशी वेणी करून तू शेतावरती जायचं. त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं, बाई तुम्ही किती नशिबवान आहात. हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये. याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगा? याच्यापेक्षा काय पवित्र क्षेत्र असू शकतं? तुम्ही फार नशिबवान मंडळी आहात. आणि आता शिक्षकांना पगार पण चांगले आणि का असू नयेत? शिक्षकांना चांगले पगार असलेच पाहिजे. आणि पगार वाढले कधी हो? 6व्या 7व्या वेतन आयोगानंतर जरा पगार बरे झाले. याच्या आधी काय पगार होते? माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. 2006ला रिटायरमेंटचा पगार त्यांचा 14-15